अजित पवारांचा मृतदेह सामान्य स्थितीत नव्हता असं डॉक्टरांनी सांगितलं। दिल्लीतील पत्रकार परिषदेत रोहित पवारांची माहिती। तर अपघातातील अनेक मुद्द्यांवरून रोहित पवार अमित शहांना भेटण्याची शक्यता। विमान अपघात प्रकरणी डीजी सेफ्टीचा तपास सुरू। सत्य बाहेर आलंच पाहिजे, मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका। तर भारतीय चौकशी यंत्रणांवर शंका उपस्थित करू नका, फडणवीसांचा सल्ला। डीजीसीएकडून बारामती विमानतळाची पाहणी। विमानतळाची सुरक्षा व्यवस्था, धावपट्टीची स्थिती आणि तांत्रिक सुविधेची पाहणी। लवकरच सविस्तर अहवाल सादर करणार। व्हीएसआर कंपनीच्या विमानांमध्ये ब्लॅक बॉक्स बंद असतात। अजितदादांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सही बंद होता का? तपास यंत्रणांनी खुलासा करावा, अतुल लोंढेंची मागणी। पूर्व विदर्भातील नेत्यांमुळे दादांना उशीर झाला का? चौकशी झाली पाहिजे। रोहित पवारांच्या आरोपांवरून पूर्व विदर्भातील नेता कोणत्या पक्षाचा आहे हे तपासलं पाहिजे, संजय राऊतांची मागणी। रोहित पवारांकडून चौकशीची मागणी योग्य दिशेने, आमचं समर्थन। मात्र चौकशीच्या मागणीला राजकीय झालर देऊ नये, अनिल पाटलांचं उत्तर। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांची भेट घेतली। सुनेत्रा पवारांसह तटकरे, पटेल, पार्थ पवारही उपस्थित। दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांमध्ये जवळपास 40 मिनिटं बैठक। एनडीएमधील घटक पक्ष म्हणून एनसीपी सोबत राहणार। मोदींची सुनेत्रा पवारांना ग्वाही, सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या संग्रहालयावरून जय आणि पार्थ पवारांमध्ये मतमतांतर, सूत्रांची माहिती। जय पवारांचा पुण्यासाठी आग्रह, तर पार्थ पवार बारामतीत संग्रहालय करण्यावर ठाम। शरद पवारांची प्रकृती आता स्थिर, तब्येत सुधारल्यानं पवारांना 2 दिवसात डिस्चार्ज देणार। पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमधील डॉक्टरांची माहिती। मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे विराजमान। 44 वर्षांनंतर मुंबईत भाजपचा महापौर, तर उपमहापौरपदी शिंदेंच्या शिवसेनेच्या संजय घाडींची निवड। मुंबई पालिकेत महायुतीचे शिलेदार विराजमान। रितू तावडे अनुभवी आणि अस्सल मराठी चेहरा। मुंबईत बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षित असं शासन चालवू। मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री शिंदेंकडून महापौर आणि उपमहापौरांचं अभिनंदन। नवनिर्वाचित महापौरांसमोर काँग्रेसच्या नगरसेवकांचा गोंधळ। बोलण्याची संधी न दिल्यानं नगरसेवक आक्रमक। तर उपमहापौर संजय घाडींच्या भाषणावेळी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांचा सभात्याग। सिंधुदुर्गच्या जिल्हा नियोजन बैठकीत नितेश राणे संतापले। महावितरणच्या कारभारावर संताप, हलक्यात घेताय का? भर सभेत राणेंचा अधिकाऱ्यांना दम। माझी हत्या कॉन्ट्रॅक्ट किलिंग पद्धतीनं करण्याचा प्रयत्न, कटाचे मास्टरमाइंड धैर्यशील मोहिते पाटील। राम सातपुतेंचा गंभीर आरोप। राज ठाकरे नरेंद्र मोदींना जास्तच घाबरलेत, भगतसिंह कोश्यारींची टीका। तर शिवरायांच्या भूमीत मोदींना घाबरू नका, त्यांच्या जवळ जा, कोश्यारींचा राज ठाकरेंना सल्ला। पुण्यातील 69 भाजप उमेदवारांचं 6 वर्षांसाठी निलंबन। भाजप विरोधात निवडणूक लढवणाऱ्या बंडखोरांवर कारवाई। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आदेश। जातीय जनगणनेत ओबीसींचा कॉलम नाही, ही फसवणूक। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे आक्रमक। 23 मार्चला दिल्लीत आंदोलनाचा इशारा। अमेरिकेसोबत ट्रेड डील नसून सरेंडर डील। मोदींनी देशाचं भविष्य सरेंडर केलंय अमेरिकेला सत्तेत राहण्यासाठी। भारताचा डेटा हवाय, लोकसभेत राहुल गांधींचा गंभीर आरोप। मुंबईचा कोस्टल रोड ठरला देशातील पहिला मेलेडी रोड। वाहन चालवताना वाजते जय होची धून। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। सार्वजनिक कार्यक्रमात आता वंदे मातरम अनिवार्य। केंद्र सरकारकडून नवी नियमावली जाहीर। छत्रपती संभाजीनगरमध्ये 12वीच्या पहिल्याच पेपरला सामूहिक कॉपी। केंद्र संचालकासह 19 पर्यवेक्षकांवर कारवाई। सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। अभिनेता रणवीर सिंगच्या सुरक्षेत वाढ। बिश्नोई टोळी करून कथित धमकीची व्हॉइस नोट। तर सलमान खानच्याही एका जवळच्या सहकाऱ्याला धमकीचा ईमेल। अद्याप पोलिसात तक्रार नाही।